नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुचेंद्र देशमुख आपल्या सर्वांच्या ज्ञानदीप अकॅडमीमध्ये स्वागत करतोय. आपल्याला क्वेश्चन आन्सर सिरीज मध्ये 2017 साली युपीएससी मेन्स मध्ये विचारलेला प्रश्न पाहायचा आहे. प्रश्न कशा संदर्भामधील आहे? प्रश्न आहे चीनच्या संदर्भामधील. प्रश्न काय आहे ते पाहूयात आपण. आपल्याला याचा आन्सर कशा पद्धतीने लिहिता येईल किंवा उत्तर कशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं लिहिता येईल आपल्याला आजच्या ह्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे किंवा डिस्कस करायचं आहे. तर प्रश्न पाहूयात की चीनच्या आशियातील संभाव्य लष्करी शक्तीचा दर्जा विकसित करण्यासाठी आपले आर्थिक संबंध आणि सकारात्मक व्यापार अधिशेष जो आहे तो साधने म्हणून वापरत आहे. या विधानाच्या प्रकाशात म्हणजे या विधानाचा विचार करून याची भारतावर होणाऱ्या परिणामाची आपल्याला चर्चा करायची आहे. लक्षात घ्या प्रश्न काय आहे तर चीन आशियातील संभाव्य लष्करी शक्तीचा दर्जा विकसित करण्यासाठी एक आपले लष्करी संबंध जे आहेत आर्थिक संबंध जे आहेत आणि एक सकारात्मक व्यापार अधिशेष किंवा आपण त्याला म्हणतो ट्रेड सरप्लस असं म्हणतोय, हे एक यूज करत आहे. काय हे साधन म्हणून यूज करत आहे. ओके, आणि यावरती भारतावर होणाऱ्या परिणामाची आपल्याला याच्यामध्ये चर्चा करायची आहे. लोकस पाहिला तर आपण याचा लोकस असेल इंटरनॅशनल रिलेशन मध्ये इंडिया चायना रिलेशन्स असेल आणि या फोकस जर विचार केला तर चीन जो आहे आपले लष्करी जे आहे लष्करी सामर्थ्य विकसित करण्यासाठी काय करत आहे. पहिलं आहे फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे आपले आर्थिक संबंध. ओके, इकॉनॉमिक रिलेशन्स असं म्हणूयात आपण आर्थिक संबंध. आणि दुसरं आहे व्यापार अधिशेष. ओके, सकारात्मक व्यापार अधिशेष. व्यापार अधिशेष या दोन गोष्टींचा काय करत आहे तर साधने म्हणून वापर करत आहे. आणि भारतावर याचे काय परिणाम होणार आहेत ह्या गोष्टींचे. ओके, लष्करी जो चीनला आपला विकास करायचा शक्तीचा दर्जा विकास करायचा आहे त्याचे आर्थिक जो आहे म्हणजे आर्थिक संबंध आणि सकारात्मक व्यापार अधिशेष याचे साधने म्हणून जो यूज करत आहे आणि याच्यावरती भारतावर परिणाम काय होत आहे याच्यावरती आपल्याला आपल्या या फोकसमध्ये म्हणजे आपल्याला या मेन बॉडीमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. एक सिंपल अशा प्रकारे प्रश्न आहे. वेगवेगळे अँगल जे आहेत प्रश्न जरी आपल्याला साधारण किंवा सिंपल वाटत असेल तर भरपूर डायमेन्शन्स आहेत. त्या डायमेन्शन्सची आपण चर्चा करणार आहोत. आता इनिशियली आपण प्रस्तावनामध्ये इंट्रोडक्शन मध्ये आपण काय लिहू शकतो तर सर्वात प्रथम ओके चीनची आर्थिक आणि लष्करी शक्तीस्थान म्हणून उदयाला आलेला आहे. आर्थिक आणि व लष्करी प्लस लष्करी शक्तीस्थान म्हणून चीन हा उदयाला आलेला आहे. आणि भारतासह आशियातील बहुतेक देशासोबत काय आहे तर चीनचा व्यापार इथे लिहू शकतो व्यापार अधिशेष आहे. भारतासोबतच आहे पण इतर देशासोबत सुद्धा चीनचा व्यापार अधिशेष आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट मध्ये आपण OBOR मेन्शन करू शकतो किंवा मेरीटाईम सिल्क रूट जे आहे वन बेल्ट वन रोड असं म्हणतो आपण. OBOR वन बेल्ट वन रोड प्लस मेरीटाईम सिल्क रूट. ओके, यासारख्या चीनच्या आर्थिक उपक्रमांना जरी प्रामुख्याने आर्थिक पुढाकारांचा आपण असं म्हणू शकतो की धोरणात्मक प्रभाव जो आहे तो असल्यामुळे इतर देशांनी सुद्धा या ज्या चीनच्या पॉलिसी आहेत याला प्रोत्साहन दिले होते. आणि यामुळेच काय झालेलं आहे OBOR आणि MSR इतर देशांना असं वाटलं की हे आपल्या देशामध्ये आल्यामुळे किंवा OBOR झाल्यामुळे MSR झाल्यामुळे मेरीटाईम सिल्क रोड या रस्त्यावरती आपण आल्यामुळे आपला व्यापार जो आहे तो इतर देशांसोबत त्याचबरोबर चायना सोबत जो आहे तो वाढण्यास मदत होणार आहे. ओके, याच्यामुळे सर्वांनी याला सपोर्ट केला. या प्रस्तावनामध्ये 3 मुद्दे जे आहेत आपण इथे लिहू शकतो. त्यानंतर आहे मेन बॉडी जी आहे आपली त्यामध्ये आपण काय लिहू शकतो. फर्स्ट आहे धोरणात्मक घेरणे, त्याला स्ट्रॅटेजिक इन्सर्कलमेंट असं म्हणतात. मग धोरणात्मक घेरणे म्हणजे काय तर चीनचा दक्षिण आशियातील आर्थिक प्रभाव विशेषतः बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह इथे परत मेन्शन करू शकतो बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह BRI. ओके, यासारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पाद्वारे भारतासाठी हे चिंता वाढवते. का चिंता वाढवते तर आपण बघितलेला आहे बेल्ट रोड इनिशिएटिव्ह जो चीनचा आहे तो कुठून गेलेला आहे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर ज्याला असं म्हणतो तो आपल्या
भारताच्या POK मधून गेलेला आहे, पाक व्याप्त जो काश्मीर आहे, आणि भारताला न विचारात घेता चीनने जो आहे तो हा POK मधून CPEC जो आहे, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, तो नेलेला आहे. म्हणजे विवादित जो प्रदेश आहे भारताचा, तिथून हा गेलेला आहे. आणि यामुळे हा जो आहे तो धोरणात्मक घेर म्हणून हा सुद्धा प्रकल्प भारत विचार करतो, किंवा का भारत याला असं म्हणतो की चीनने आपल्याला काय केलेलं आहे की न विचारता हा प्रकल्प नेलेला आहे. म्हणून निश्चितच हा जो आहे तो भारताच्या सुरक्षिततेची जी आहे चिंता हा प्रकल्प वाढवत आहे. ओके. आणि अशा प्रकारे चायनाने सुद्धा एक धोरणात्मक घेर जो आहे तो भारतामध्ये विकसित केलेला आहे, असं इथे म्हणू शकतो आपण. त्याचप्रमाणे सीमा विवाद आणि सैन्य उभारणी हा सुद्धा एक महत्वाचा पॉइंट आहे. या पॉइंटमध्ये आपण काय लिहू शकतो की चीनच्या लष्करी आणि आर्थिक प्रगतीमुळे काय आहे की भारतासोबत जी आहे, भारत आणि चीन मधील अनेक वेगवेगळे बाउंड्रीज इश्यूज आहेत. आपण पाहू शकतो की कुठला आहे, आपण इथे डायरेक्टली इथे बघू शकतो की हा अरुणाचल प्रदेश आहे. अरुणाचल प्रदेश मधला बाउंड्री इश्यू आहे. त्याचबरोबर आपण जो भारताचा लडाखचा भाग आहे हा, ओके, या लडाखच्या भागामध्ये सुद्धा भारतात आणि चायनाचा ऑलरेडी अक्साई चायना जे आपण म्हणतो चीनने ऑक्युपाय केलेला आहे, इथे सुद्धा भारताचा आणि चायनाचा इश्यू आहे, बाउंड्री इश्यू आहे. ओके. आणि त्याचबरोबर चीनचा जो व्यापार अधिशेष आहे, या व्यापार अधिशेषमुळे काय करतो तर चीन त्याच्या सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतो. आणि गुंतवणूक केल्यामुळे काय होतं की याचा परिणाम डायरेक्टली काय होतो की या रिजनमध्ये जे आहे, चायनाच्या आपल्या बाउंड्री रिजनमध्ये आहे तिथे होत असतो. आणि यामुळे या प्रदेशातील जे संतुलन बनलेलं आहे, मिलिटरीचं लष्करी संतुलन आहे, याच्यावरती याचा हा परिणाम करतो. इथे आपण मेन्शन करू शकतो. थर्ड पॉइंट मध्ये भौगोलिक राजकीय प्रभावामध्ये आपण जे चीनचा भौगोलिक आणि राजकीय प्रभाव जो आहे, म्हणजे आपण चायनाचा जो आर्थिक दबदबा आहे त्याला शेजारील देशांमध्ये राजकीय प्रभाव मिळवण्यासाठी नक्कीच फायदा करून देतो. हा इथे एक महत्वाचा पॉइंट इथे लिहू शकतो आपण. त्यामुळे भारताला स्वतःच्या राजनैतिक पुढाकारांसाठी या भौगोलिक राजकीय प्रभावामुळे आव्हाने निर्माण होऊ शकतात. त्यानंतर व्यापार असमतोल आणि आर्थिक दबावामध्ये भारताला चीन सोबतच्या व्यापारी तुटीचा सामना करावा लागतो. ओके. ट्रेड डिफिसिट असं म्हणून, आर्थिक तूट असं म्हणतो आपण. व्यापार असमतोल आहे, याच्यामुळे आर्थिक तुटीचा काय करावा लागतो, सामना करावा लागतो, ज्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर निश्चितच परिणाम होतो. चीनच्या आर्थिक लाभाचा उपयोग राजनैतिक किंवा भूराजनैतिक अडथळ्यांच्या वेळी जो आहे तो दबाव आणण्यासाठी केला जाऊ शकतो, ज्यामुळे भारताचा जो स्ट्रॅटेजिक आपण असं म्हणूयात की सौदेबाजीचं ते राजकारण जे आहे, सामर्थ्य आहे, त्याच्यावरती निश्चितच याचा परिणाम होतो. त्यानंतर आहे सुरक्षिततेची चिंता. चीनच्या लष्करी विस्तार, आधुनिकीकरण आणि हिंद महासागरातील त्याच्या धोरणात्मक हितसंबंधामुळे भारताच्या सुरक्षेची चिंता वाढलेली आहे. भारताच्या सागरी सुरक्षेसाठी संभाव्य धोका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंद महासागर क्षेत्रात चीनी जे आहे त्याचं नौदल जे आहे त्याचं वाढवत आहे, आणि बंदराची व्याप्ती जी आहे ती सुद्धा यात वाढवण्यात आलेली आहे. म्हणजे सुरक्षा चिंतामध्ये आपण चीनची जी आहे रिंग ऑफ पर्ल आहे, ओके, स्ट्रिंग ऑफ पर्ल जी पॉलिसी आहे, स्ट्रिंग ऑफ पर्ल ही मेन्शन करू शकतो. याला काउंटर करणारी भारताने पॉलिसी काढलेली आहे. कुठली आहे त्याचं तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला नाव लिहून सांगू शकता. ओके. कुठली पॉलिसी आहे स्ट्रिंग ऑफ पर्लला, या स्ट्रॅटर्जीला काउंटर करणारी स्ट्रॅटर्जी भारताची कुठली आहे. त्यानंतर आहे प्रादेशिक शक्ती गतिशीलता. चीनची आर्थिक आणि लष्करी वाढ जी आहे ती प्रादेशिक शक्तीची गतिशीलता बदलते. म्हणजे आशियातील विशेषतः इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये शक्तीचे संतुलन राखण्यासाठी आहे ते भारताने आपले स्वतःचे काहीतरी धोरणात्मक आणि संरक्षणात्मक धोरणे पुनर्संचयित करणे जे आहे ते आवश्यक आहे. आपण इथे मेन्शन करू शकतो प्रादेशिक शक्ती गतिशीलतामध्ये. आणि सहयोगी संधीमध्ये आपण आणखी मेन्शन करू शकतो की एवढे सर्व आव्हाने असून सुद्धा भारत आणि चीन आर्थिक संबंध, सहयोग, व्यापार आणि गुंतवणुकीसाठी शक्यता देतात नक्कीच. तथापि भारताने सुनिश्चित केले पाहिजे की ही प्रतिबद्धता जी आहे ती आपल्याला धोरणात्मक हितसंबंधांची किंवा सार्वभौमत्वाशी तडजोड करणार नाहीत. चीनच्या या कृतीला प्रत्युत्तर म्हणून भारताने सुद्धा इंडो पॅसिफिक मधील समविचारी जे देश आहेत त्या देशांसोबत स्वतःचे जे रिलेशन आहे, संबंध जे आहेत ते मजबूत करणे
आणि स्वतःची लष्करी क्षमता वाढवणे आणि आर्थिक भागीदारीत विविधता आणणे यासारख्या उपाययोजना केलेल्या आहेत. या सुद्धा आपण सहयोगी संधीमध्ये आपण या सर्व मेन्शन करू शकतो. ओके, हा झाला आपला मेन जो गाभा आहे उत्तराचा, हा मेन गाभा झाला. यानंतर आपण कन्क्लुजन कडे येऊयात. निष्कर्ष जेव्हा आपण देतोय तेव्हा आपण हे पॉइंट टाकू शकतो, पण याच्या अगोदर सुद्धा आपण एक पॉइंट बोलू शकतो की विनाकारण तणाव न वाढवता आपले राष्ट्रीय हित जपण्यासाठी चीन आणि इतर प्रमुख शक्तीसोबतचे संबंध जे आहेत ते संतुलित राखण्याचे भारताचे जे आहे ते उद्दिष्ट असले पाहिजे. आपण इथे याच्या अगोदर मेन्शन करू शकतो निष्कर्षामध्ये. आणि त्याचबरोबर आपण त्यासोबतच आपण असंही लिहू शकतो की आर्थिक, लष्करी आणि भूराजकीय घटकांच्या प्रभावाखाली भारत आणि चीन यांच्यातील विकसित गतिशीलता आशियातील धोरणात्मक परिदृश्याला लक्षणीय आकार देते आणि त्यासाठी भारताकडून सूक्ष्म राजनैतिक डावपेच जे आहेत आणि सक्रिय उपाय आवश्यक आहेत. ओके, इथे या वर्डवरती आपण फोकस करूयात की सूक्ष्म राजनैतिक डावपेच यासारखे सुद्धा आपण वेगवेगळे उपाय आहेत ते भारताने करायला हवेत. अशा पद्धतीने आपण आपलं कन्क्लुजन करू शकतो. आणि आपण पाहिलेलं आहे की वेगवेगळे जे पॉइंट्स आहेत, वेगवेगळे जे आयाम आहेत प्रश्नाचे, आपण सर्व आयाम जे आहेत आपल्या या उत्तरामध्ये कव्हर केलेले आहेत. अशाच नवीन नवीन आन्सर रायटिंग सिरीजमध्ये नवीन नवीन प्रश्नासोबत आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.